या फोटोत दिसत असणाऱ्या महिलेने तिच्या नवऱ्याला इतक्या क्रूरपणे मारले की त्याची अवस्था पाहून पोलीसही थक्क झाले. 1981च्या पॅचमध्ये पासआउट झालेले ओम प्रकाश हे कर्नाटकमधील बेल्लारी येथे पोलीस दलात नियुक्त होतात. पुढे जाऊन CID मध्ये DIG होतात. 2017 साली ओम प्रकाश हे पोलीस दलातून निवृत्त होतात. कर्नाटकमधील HSR लेआउट या एरियामध्ये ओम प्रकाश हे आपल्या फॅमिली सोबत राहत असतात. त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांची पत्नी पल्लवी, मुलगी कृती आणि मुलगा कार्तिक हे असतात. ओम प्रकाश हे आपली संपूर्ण मालमत्ता त्यांचा मुलगा कार्तिकच्या नावावर करण्याचे ठरवतात. यातच त्यांची पत्नी पल्लवी आणि ओम प्रकाश यांच्यात खूप भांडण होत असतात. हे भांडण इतके टोकाला जात असते की ओम प्रकाश त्यांच्या मित्रांना सांगतात की माझ्या जीवाला धोका आहे, पण हा धोका कोणापासून होता हे मित्रांना माहीत नव्हते. रविवार 20 एप्रिल या दिवशी मालमत्तेच्या याच वादावरून ओम प्रकाश आणि पल्लवी यांच्यात खूप कडाक्याचं भांडण होतं. हे भांडण इतकं टोकाला जातं की ओम प्रकाश यांची पत्नी पल्लवी ह्या ओम प्रकाश यांच्या डोळ्यात मिरची फेकतात आणि त्यानंतर त्यांचे हात पाय दोरीने बांधून त्यांच्यावर चाकूने आणि काचेच्या बाटलीने वार करतात. हे वार इतके खोल असतात की ओम प्रकाश हे रक्ताच्या थारोळ्यात पडतात आणि ओम प्रकाशांचा जागीच मृत्यू होतो. त्यानंतर पल्लवी एका IPS अधिकाऱ्याच्या बायकोला फोन करून सांगतात की मी त्या राक्षसाला मारलं आहे. हे ऐकून त्या IPS अधिकाऱ्याची पत्नी ताबडतोब पोलिसांना ओम प्रकाशांच्या घरी पाठवतात. पोलीस जेव्हा ओम प्रकाशांच्या घरी पोहोचतात त्यावेळेस ओम प्रकाश हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात. त्यानंतर ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिक, पत्नी पल्लवी आणि मुलगी कृतीवर गुन्हा दाखल करतो. पोलिसांनी आता कृती आणि पल्लवी या दोघांनाही अटक केली आहे.